ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 64 आणि 65. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. शब्दार्थ: ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे असा साधक प्रीती द्वेष यापासून मुक्त असतो. त्यामुळे विषयांचा उपभोग घेत असेल तरी तो प्रसन्न असतो. आनंद असल्यामुळे त्याची दुःखे नाहीशी होतात. अलिप्त मनाने उपभोग घेतल्यामुळे त्याचे चित्त ईश्वराच्या ठिकाणी स्थिर होते. भावार्थ: आयुष्यात सगळ्यात दुःखदायक काय असतं? जवळच्या माणसाचा वियोग. सगळ्यात त्रासदायक काय असतं? एखादी गोष्ट हवी ती आपल्याला मिळत नाही आणि दुसऱ्याला मात्र ती सहज मिळते. होणारे दुःख आणि त्रास टाळावा कसा? यावर उपाय एकच: माणसात अथवा वस्तूत न गुंतणे. कोणत्याही वस्तूची अभिलाषा बाळगू नये आणि कोणत्याही माणसाच्या इतक्या जवळ जाऊ नये की त्याचे आपल्यापासून लांब जाणे क्लेशदायक होईल. अवघड आहे पण अशक्य मात्र नाही. प्रत्येकाने अवकाश किंवा स्पेस जपायला हवं, आपलं आणि दुसऱ्याचंही. दुसऱ्यावर फार अवलंबून राहू नये आणि दुसऱ्याला परावलंबीही करू नये. बऱ्याच बायका कौतुकाने सांगतात की त्यांच्या नवऱ्याला सगळं हातात लागतं. अगदी चहाही करता येत नाही, तो स्वयंपाकघरात येतही नाही, मी बाहेरचं काही बघत नाही. हे चूक आहे. असं सांगायचं कारण बरोबर आहे का असं विचारलं तर हो लोक म्हणतात, बायका आणि पुरुषही. दुसरी गोष्ट तुलना. कधीही कोणाशीही कशाचीही तुलना करू नये. एक माणूस दुसऱ्यासारखा असू शकत नाही. कोणीही पूर्ण सुखी नसतो. प्रयत्न जरूर करावेत पण मिळेल त्यात समाधानी राहावे. त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही हे निराशेचे कारण बनते. आपल्या मेहनत आणि परिस्थितीला अनुसरून जे योग्य आहे ते आपल्याला मिळते. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही मिळत नाही. विरक्त होण्यापेक्षा अलिप्त होणे आवश्यक आहे. असलेल्या वस्तूंचा उपभोग जरूर घ्यावा, फक्त त्यात अडकून पडू नये. जो माणूस विचारी संस्कारी असतो त्याचे मन प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करते. उलटसुलट विचार करून दुःखी होत नाही. आपण कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करायची सवय केली पाहिजे. ॲक्सेप्ट द थिंग द वे इट इज. आपण बरं आणि आपलं काम बरं. कर्तव्य करत राहायचं, बाकी सगळं कृष्णार्पण. मिळेल ते गोड मानता यायला हवं. आहे ते देवाच्या कृपेने मिळालंय असं मानून समाधानी राहता यायला हवं. आपल्या कर्तव्यात चुकायचं नाही. याने आपले चित्त स्थिर होते, मन आनंदी होते आणि ईश्वराच्या ठिकाणी निष्ठा कायम राहते. श्लोक 66 ते 68. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्. इंद्रियाणां हि चरिताय यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवाम्भसि. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. शब्दार्थ: मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या माणसाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. आस्तिक भावही नसतो. त्यामुळे शांती मिळत नाही. शांती नाही म्हणून मग सुखही मिळत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो तर अशा माणसाचे मन त्याची बुद्धी हिरावून नेते. म्हणूनच ज्यांची इंद्रिये विषयापासून आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते. भावार्थ: मन जिंकायचं म्हणजे बुद्धीला पटतील त्या गोष्टी करायच्या. बरेचदा आपलं मन योग्य गोष्टी करायला नाराज असतं. कष्ट टाळण्याकडे मनाचा कल असतो. सत्सद विवेक बुद्धी सांगेल त्या गोष्टी बरेचदा त्रासदायक असतात.
आपल्याला पटत असतं ते आवडत नाही आणि आवडत असतं ते पटत नाही. आपल्या बुद्धीला पटेल असं वागण्यासाठी मन ताब्यात हवं. इंद्रियांचे विषय म्हणजे क्षणिक समाधान, सुखलोलुपता, कल्पना, हाव. जराही त्रास सहन न करणे म्हणजे विषयांना महत्त्व देणे. पाय दुखतील म्हणून चाललो नाही तर ते गैर आहे. थंडी वाजते म्हणून अंथरुणात किती वेळ लोळत पडायचं. आपण जर मनाला वाटेल असे वागलो तर तात्पुरते समाधान मिळते, पण आपल्याला आपण चुकीचे वागतोय याची जाणीव स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे अस्वस्थ वाटते. मन अस्वस्थ असल्यामुळे समाधान मिळत नाही. एक उदाहरण पाहू. आपली परीक्षा असते, खूप अभ्यास असतो. टीव्हीवर आवडीचा चित्रपट किंवा सामना लागलेला असतो. आपलं मन सांगत असतं की आपण थोडा वेळ बघायला हरकत नाही. बुद्धी सांगत असते की आपण अभ्यास करायला हवा. जर मन ताब्यात नसेल तर आपण टीव्ही बघायला जातो. तो सिनेमा किंवा सामना रंगत जातो. डोळे अडकून पडतात जणू. ते संपल्यावर आपण तिथून उठतो. सामना बघितल्याचं समाधान मात्र मिळत नाही, कारण वेळ चुकीच्या गोष्टीत घालवल्याची अपराधी भावना मनात असते. वेळ तर गेला आणि अभ्यास तर नाहीच झाला. पण ज्यात तो घालवला त्याचेही समाधान मिळालेच नाही. उलट आता असलेला अभ्यास कमी वेळात करण्याचे दडपण मात्र येते. या उलट जर आपला निश्चय पक्का असेल तर आपण अभ्यासच करू. वेळ उरला तर टीव्ही बघू. जर वेळ उरला नाही तरी आपल्याला खंत वाटत नाही, कारण आपण योग्य गोष्टीला प्राधान्य दिल्याचे समाधान असते. थोडक्यात, ज्याचे मन ताब्यात असते त्याची बुद्धी स्थिर असते. तो जे ठरवतो ते कार्य वेळेत पूर्ण करतो, त्यामुळे त्याला शांतता आणि सुख लाभते. आस्तिक भाव म्हणजे चांगल्या गोष्टीवरचा विश्वास. आस्तिक भाव म्हणजे देव मानणे. देव या संकल्पनेबद्दल आपल्या मनात खूप गोंधळ आहे. देव म्हणजे मूर्ती, भक्ती, श्रद्धा, उपासना, यात्रा या पलीकडे जाऊन जे सर्वव्यापी तत्व आहे ते समजून घेणे. साधारण समजुतीप्रमाणे काहीही धार्मिक गोष्टी न करणाऱ्या व्यक्तीत आस्तिक भाव असू शकतो. गीतेनुसार जी व्यक्ती आपले कर्तव्य न चुकता, न कंटाळता निष्ठेने करते तीही आस्तिकच. भजन, पूजन, कीर्तन या इतकेच महत्त्व आपले काम निरपेक्षपणे आणि चोख करणे याला आहे. कर्तव्य जाणले पाहिजे, कार्यरत राहिले पाहिजे, कशाला प्राधान्य द्यावे ते कळले पाहिजे. निष्क्रिय भक्ती समर्थनीय नाही. आपले घरगुती अथवा कार्यालयीन काम टाळून भक्ती करण्यापेक्षा कामावर भक्ती करणे अभिप्रेत आहे. भाव तसा देव. वर्क इज वर्कशिप. जे करू ते आनंदाने करायला हवे. दुसऱ्याला मदत करणे, नम्र असणे, सर्वांशी गोड बोलणे, तारतम्य ठेवून वागणे, समोरच्याचा आदर करणे हा आस्तिकपणाच आहे. शिस्त हवी कामात, विचारात, भक्तीतही. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.